हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालोय तामिनी घाटात. आपल्यासोबत आहे आज प्रतीक, प्रसाद, रेवार, राघव, राणूमावशी, भैया, वहिनी, राणूमावशी आणि राघव आपल्याला पुढे जॉईन करणार आहेत. चला बघूया. रात्री झोपच आली नाही. आम्ही सगळी भावंड गप्पा मारत बसलो होतो. एका मागोमाग एक किस्से, गमती, हशा आणि जुन्या आठवणीत रात्रीचा वेळ कधी गेला कळलंच नाही. आणि अचानक पहाटेचे 4-4:30 वाजले आणि एक भन्नाट आयडियावर सगळ्यांचं एकमत झालं. रेवा म्हणाली, चला तामिनी घाटात जाऊ. ना झोप ना विश्रांती, पण एक उत्साह होता. सगळ्यांचे डोळे थकलेले होते, पण चेहऱ्यावर एक वेगळीच जिंग होती. कारण आता आमचा प्रवास सुरू होणार होता तामिनीच्या त्या निसर्गमय पर्वतात. So now you know the game. Are you ready? 'Cause I'm coming. मन आणि निसर्गाच्या संमेलनाची ही एक सुंदर गोष्ट आहे. आपण चाललो आहोत तामिनी घाटाच्या त्या हिरव्या स्वप्नात. कधी कधी निसर्गाशी बोलायला शब्द लागत नाहीत. आज तामिनी घाटात प्रत्येक झाड, प्रत्येक थेंब काहीतरी सांगत होता, काहीतरी बोलत होता. डोंगरदऱ्यात हरवलेलं बालपण शोधायला आम्ही आलो आहोत तामिनी घाटात, जिथे मन निवतं आणि काळही विसरतो. हा फक्त एक व्लॉग नाही, ही एक निसर्गाची कविता आहे, जी आम्ही अनुभवली, पाहिली ती तामिनीच्या पावसात आणि धुक्यात. जगाच्या वाटेतून निसर्गाच्या कुशीत आलो. तामिनी घाटाची शांती, केवाई आणि पावसाळी जादू तुमच्यापर्यंत पोहोचतो. हॅलो फ्रेंड्स, इथं आलेले आहोत आम्ही. अगं, ह्याच्यावर शिकतोस का तू? बस जा. आजी त्याला पण ठेवा त्याच्यावर जरा. जा इकडे ये. मित्रांनो, आज इथं तामिनी घाटात तर आलोय, पण विषय असा इथं कुठंच रेंज नसल्यामुळं ऑनलाईन कुठंच पेमेंट होत नाही. तर एक सूचना, आपण पण जेव्हा आपण येताल तेव्हा नक्की आपण कॅश जरूर घेऊन या, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही. आता चहा तर पितोय, बघू भांडी घासायची वेळ येऊ नये म्हणजे झालं. मुलांबरोबर ती आज संडे पूर्ण स्पेशल घालवायचं म्हणून आम्ही आलो होतो आता तामानी घाटामध्ये. आणि तामानी घाटामध्ये आलो, वरती तवाई मातीला जाऊन आलो, वॉटरफॉल एन्जॉय केला आणि इतका मस्त गरम गरम चहा प्यावासा वाटला. गाडी तिकडे पार्क केली होती, आम्हाला वाटलं नेहमीसारखं ऑनलाईन पेमेंट होईल म्हणून आम्ही 5-6 जणांनी कमीत कमी कंस घेतली, संख्येतली चहा घेतला. आणि आता अशी वेळ आहे की इथं काही रेंज या एरियात नसल्यामुळं पेमेंटचा इश्यू आलेला आहे आणि मी हे कणित घेऊन निघालेली आहे.
अशी काय राघवला इथं गिरवी ठेवण्यात येत आहे त्या आजीकडं. ही माझी 2 मुलं बघूया आता इथं काय काम मिळेल ते काम करतील आणि त्यांचे पैसे देतील. आजी भेटूया भांडे आहेत पुढच्या का? रविवारी. बाय. आजीकडे दाखव आजीकडं. माझं नाही, माझं स्वतःच जर नातू असतं तर मी म्हणून का तशी हा बरोबर आहे आजी. मग हा कंच माझा शाळेत जायला ते म्हणते मी म्हणून काय वाढदिवस आहे असं नाही व्हायचं. आमचं की पेमेंट द्यायला आमच्याकडे पैसेच नव्हते आणि हा संकेत म्हणाला की आज छोटा भाऊ आमचा इथं ठेवून घ्या, त्याच्याकडनं कंच भाजून घ्या. पण आजी एवढा प्रेमाने गेला, त्या म्हणाला जर माझा नातू असता तर मी असं केलं असतं का. त्याच्यामुळे नातवाला सुद्धा कणीस मिळाले आणि नातवाच्या आईला सुद्धा कणीस मिळाले विदाऊट पेमेंट. ही आणि वहिनी आता गाडीमध्ये पैसे आणायला गेलेत आणि आता आम्हाला 1 2 3 4 5 जणाला इथं गिरवी ठेवून गेलाय. कसा राहतोस का रे इथं? मला काहीतरी आता काम करावं लागतं असं दिसतंय आता इथं. A few moments later, 2,000 years later, one eternity later. तास झालेला आहे आमचा, म्हणजे माझा मुलगा आणि सुनबाई आमचं इथलं झालेलं बिल देण्यासाठी म्हणून गाडीकडे गेलेले होते. अजून 1 तास होऊन पण गेला. आता किती वेळ झाला संकेत? आता भैया वहिनी आणि प्रभाव बहुतेक गेलेत. आता पुढच्या वर्षीच घ्यायला येतील जेव्हा पुढच्या पावसाळ्यातच. ती अवघड आहे. लेकरं माझे अत्यंत हिंदीपणे बसले, पैसे जमा नाही आहेत. कृपया जर तुम्ही या परिसरामध्ये तामानी घाटात जर तुम्ही आला आसपासच्या असेल कोणी कमेंट मध्ये सांगा, कोणी कमेंट मध्ये सांगा. आणि गुड्डू, वा. माझी मुलगी आली भैया घ्यायला ये म्हणलं माय. बिल आणलेलं आहे तेव्हा बघू मला. लेटेस्ट अपडेट आहे, रेवाने आपल्यासाठी पैसे आणलेले आहेत. आजी भेटले का पैसे? या बघा मला आता आजी 2 घेतलेले. आता कानाला खडा बाबा, आता इथून पुढं जर ती गरीब जनता निघालेली आहे. शेवटी त्यांची रेवाने येऊन सुटका केली आहे. रेवा थँक्यू. रेवा खूप खूप धन्यवाद. खरंच मुलगी असली पाहिजे बरं का. 4 मुलं असून काही उपयोग झाला नाही, पण माझा रेवाला पैसा. मी तर ह्याच्या किडनॅच काढणार होतो. असं हे भोंगळाच आहे ना, ह्याच्या मस्त किडन्या काढून प्रकारे तुमच्या राघवच्या किडन्या वाचलेल्या आहेत. भैया आणि वहिनी भेटलेल्या आहेत. प्रभू 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 हे बघ काय म्हणतात प्रभू. किती वर्ष किती झाली? 27 वर्ष झाली बाळा. 27. वा हे आपलं बघून सगळ्यांनी घातलंय मजेच केली ना. हे पण 27 वर्ष झालं आपली. वा वा बरं वा. आता वय झाले तुमचं माणसाला बाबा चांगलं बनवतील तर ना. बरोबर पण त्याच्यामुळे सगळं दान फायदा झाला.
ताम्हिणी घाटातले हे काही क्षण कॅमेऱ्यात बंद झाले, पण मनात ते कायमचे कोरले गेले. पावसाच्या सरी, धुक्याची चादर आणि निसर्गाची शांतता. ताम्हिणी घाटानं पुन्हा एकदा जगायला शिकवलं. प्रत्येक वाटेला शेवट असतो, पण ताम्हिणी घाटाची ही सफर आठवणीत कायम राहील. निसर्गाने दिलेल्या या अनुभवांची गाठ न विसरणारी आहे. मग भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये एका नव्या प्रवासासोबत. आजचं हे निसर्ग संगीत इथंच थांबतंय, पण आपल्या भेटीचा सूर पुढच्या व्लॉगमध्ये नक्की जुळेल. तोपर्यंत धन्यवाद.